काय सांगणार सर, तुकारामवाडीमध्ये 4 ते 5 घरांवर तरुणांच्या टोळक्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. नेमकी घटना काय आहे? या प्रकरणात नेमकं गुन्हा काय दाखल झाला आहे आणि किती लोकांना आपण ताब्यात घेतलं? काल रात्री MIDC पोलीस स्टेशन अंतर्गत तुकारामवाडी हा परिसर येतो. तुकारामवाडी परिसरात शारदा ठाकूर नावाच्या महिला राहतात. त्यांनी येऊन पोलीस स्टेशनला तक्रार केली होती की साधारण 2:30 ते 3:30च्या दरम्यान जवळपास 8 ते 9 तरुणांनी येऊन त्यांच्या घराच्या आजूबाजूला असलेले मोटरसायकल 2-3 मोटरसायकल, संसाराच्या ज्या वस्तू ठेवल्या असतील बाहेर त्यांची दरवाजाची काहीतरी तोडफोड केली. याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार अंबड MIDC पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर क्रमांक 346/2025, भारतीय न्याय संहिता 333, 189(2), 191(2), 191(3), 324(4) जे म्हणजे राईटचे सेक्शन्स आहेत त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर महिलेने जे आरोपींची नावं सांगितले त्याच्यात 2-3 गुन्हेगार हे रेकॉर्डवरचे असल्यामुळे सदर घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन माननीय श्री पोलीस अधीक्षक श्री आमचे महेश्वर रेड्डी साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक नगारे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी गावित साहेब यांनी सूचना दिली होती की सदर आरोपींना तात्काळ जेरबंद करावं, जेणेकरून असं कोणी दहशतमधून लोकांमध्ये असंतोष पसरवत असेल, दहशत पसरवत असेल त्यांच्यावर अटकाव होईल. त्यानुसार MIDC पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी रात्रीपासूनच सदर आरोपीचा शोध घेतला. आत्तापर्यंत FIRमध्ये नमूद असलेले राजू सोनवणे, निशांत चौधरी, प्रसाद पाटील, गौरव पाटील, रतिलाल सोनवणे उर्फ मुन्ना पैलवान आणि अरुण वसावी उर्फ टिनू वसावी या आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे. पुढील कारवाई पोलीस करत आहे. यात जे आरोपी आहेत त्यापैकी काही तडीपार असल्याची माहिती मिळते. या 6 आरोपींपैकी फक्त निशांत चौधरी हा तडीपार 2 वर्ष पूर्वी करण्यात आला. त्याची तडीपारी अजूनही चालू आहे. तडीपार असताना हो, तडीपार असताना तो हा पूर्वीचा वाद आहे. याच्यातला जो आरोपी टिनू गोसावी उर्फ अरुण गोसावी याचा मित्र सुरेश वसारी याचा 3 वर्षापूर्वी खून झालेला होता. त्यावेळेस त्यांच्यात ते 2 गट पडलेले होते. त्या 2 गटांमध्ये हा वाद होता.